तर इकडे जळगावच्या यावल तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील चारमळी पाड्यावरच्या भीषण पाणी टंचाईची बातमी झी 24 तासनं दाखवली होती आणि या बातमीची राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली। गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत 2 दिवसांमध्ये पाईपलाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि झी 24 तासनं चारमळी पाड्यावरच्या लोकांचा पाण्यासाठीचा संघर्ष समोर आणलेला होता। आपली योजना तिथे आहे, विहीर खोदली गेली आहे, सगळं आहे, पण तिथे पाणी घेण्याकरता बाया 3-3 किलोमीटर कशा जाऊ शकतात। तिथे आपली योजना जवळपास 90% पूर्ण झाली आहे। नाही सर, तिथे फक्त विहिरीचं काम झालेलं आहे। झाली तिथे विहिरीचं काम झालं, नंतर कंत्राटदाराने ते काम थांबवलेलं आहे। आपण दंडही लावलेला आहे, त्याला नोटीस वगैरे लावलेली आहे, म्हणजे दंडही लावलेला आहे। आता तात्पुरत्याच्यात आपण काय करतोय सर, त्यांची जी विहीर आहे तिथे एक्झिस्टिंग 600 मीटर वरती, तिथे पाईप करा, लगेच पाईपलाईन करा तिथे लगेच। मला 2 दिवसात पाईपलाईन पाहिजे तिथे। फोटो बघा, बारक्या बारक्या पोरी, बारक्या बारक्या बाया तिथे जात आहे। येस सर। हा, आज उद्या मला तिथे दिसले पाहिजे तुम्ही सगळे। येस सर। योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती योजना सध्या थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडही त्या ठिकाणी ठोकलेला आहे, विहीर खोदली गेलेली आहे, पण 600 मीटर तिथे उद्याच्या 2 दिवसात पाईपलाईन करावे अशी सूचना मी कार्यकारी अभियंत्याला दिलेली आहे आणि कलेक्टर महोदयांशी माझं बोलणं झालेलं आहे की उद्याच्या उद्या तिथे तहसीलदार गेला पाहिजे, कारण की 2-2.5 किलोमीटर महिला आणि बच्चू कंपनी तिथे पाण्याकरता वणवण करतायत आणि लाईटीच्या बाबतीमध्ये सुद्धा तिथलं इस्टिमेट तत्काळ मागून जिल्हा नियोजन समितीमधून त्याला आम्ही मंजुरी देणार आहोत।